नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा अमोल क्षीरसागर आपलं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आणि आपण मागच्या वेळी नाउनचा पार्ट 1 बघितला होता। मी हा जो नाउनचा टॉपिक आहे तो 3 पार्टमध्ये घेऊन येणार आहे आणि आज आपण दुसरा पार्ट पाहणार आहोत आणि जे काही नाउनचे कन्सेप्ट आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। ओके, चला मग आपण सुरुवात करूयात की नाउनचा दुसरा पार्ट आपल्याला बघायचा आहे। आता नाउनच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत नंबर ऑफ नाउन्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघणार आपण केसेस ऑफ नाउन आणि याच्यामध्ये आपण जे काही नियम वगैरे आहेत हे सगळे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। चला मग शिकूयात की नंबर ऑफ नाउन म्हणजे नेमकं काय। आता नंबर ऑफ नाउन म्हणजे काय, तर नंबर ऑफ नाउन म्हणजे नामाचे वचन। काय म्हणू आपण त्याला, नामाचे वचन। आता नामाचं वचन हे कसं केलं जातं, तर लक्षात घ्या, याला म्हणायचं नामाचे वचन नंबर ऑफ नाउन। आता नंबर ऑफ नाउन म्हणजे कोणते आहेत बघा, त्याच्यामध्ये आहे सिंग्युलर आणि प्लुरल। कारण हे सगळ्यांना माहीत असतं की नामाचे वचन हे सिंग्युलर आणि प्लुरल यामध्ये आपण घेतो। तर मग त्याच्यामध्ये काय, अ नाउन दॅट डिनोट्स वन पर्सन ऑर अ थिंग। याच्यामध्ये काय, ज्यावेळेस एक व्यक्ती किंवा एक वस्तू तुम्हाला दाखवली जाते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, एक वचन। आणि जर एक वचनामध्ये एक वस्तू किंवा एक व्यक्ती असेल तर मग अनेक वचनात काय असेल, अनेक वचनात नावातच आहे एकापेक्षा जास्त, म्हणजे अनेक वस्तू किंवा अनेक व्यक्ती असतील त्यावेळेस त्याला आपण काय म्हणू, अनेक वचन। मग त्याला आपण कसं म्हणू इंग्लिशमध्ये, अ नाउन दॅट डिनोट्स वन थिंग ऑर पर्सन इट इज कॉल्ड सिंग्युलर नाउन, आणि अ नाउन दॅट डिनोट्स मोर दॅन वन पर्सन ऑर अ थिंग इज कॉल्ड अ प्लुरल नाउन। मग लक्षात ठेवा की याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत। उदाहरणं कोणते कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघितलं ट्री, याच्यामध्ये बघितलं बुक, याच्यामधलं बघितलं ॲनिमल आणि याच्यामध्ये बघितलं फादर। तर याला कोणालाही एस प्रत्यय लागलेला नाहीये। इथं बघितलं तर ट्रीचं काय झालं, इथं ट्री म्हणजे एक झाड, तर याचं काय झालं, ट्रीचं अनेक झालं। दुसरं आहे बुक, तर आपण इथं बघतोय बुकला कसं आहे, बुक्स। ॲनिमलचं कसं केलंय, ॲनिमल्स, आहे की नाही। मदर, मदर्स। अशा पद्धतीनं काय केलंय आपण, एक वचनाचं अनेक वचन याच्यामध्ये केलंय। पण तुम्ही म्हणत असाल की फक्त एस लावूनच होतंय का एक वचनाचं अनेक वचन, तर तसं नाही होतंय। त्याच्यामध्ये आपल्याला काही नियम शिकावे लागतात आणि ते नियम आपल्याला बघायचे। तर चला मग पहिला त्याच्यामधला नियम आहे की बहुतेक जे नाउन आहेत त्याचे अनेक वचन करताना काय वापरलं जातं, तर एस वापरलं। जसं आपण इथं बघितलं की ट्रीजला एस आहे, ॲनिमलला एस आहे आणि बुक्सला पण एस आहे। तर लक्षात ठेवा, बहुतेक जे असे नाउन आहेत की त्या नाउनचं अनेक वचन करत असताना आपल्याला येसचा वापर करायला लागतो। त्याच्यामध्ये काय, बॉयचं बॉयज, टेबलचं टेबल्स, डॉगचं डॉग्स। मी परत पुन्हा इथे घेऊ शकतो फॅनचं फॅन्स, आहे की नाही। टेबल नाही का, ते चेअरचं चेअर्स, आहे की नाही। परत पेन्स, पेनचं कसं होईल, पेन्स। अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, एक वचनाचं अनेक वचन करू शकतो। म्हणजे जे काही बहुतेक जे काही कॉमन नाउन आहेत त्या कॉमन नाउनचं अनेक वचन करत असताना आपल्याला काय करायला लागतं, एस प्रत्यय लावावा लागतो। पण प्रत्येकच नाउनचं असं होतंय का, नाही। प्रत्येकच नाउन वेगवेगळ्या पद्धतीने एंड होत असतो त्याचा। तर चला मग आपण बघूयात की काय की वेगवेगळे नाउन कशा पद्धतीनं आपण वेगवेगळे नियम याच्यामध्ये बघूयात। चला बघा, त्याच्यातला दुसरा नियम असा आहे की दुसरा नियम बघा की ॲड ES टू द सिंग्युलर नाउन एंडिंग विथ S, SH, CH, X अँड Z। ज्या एखाद्या नामाचा शेवट S ने होत असेल, SH ने होत असेल, CH ने होत असेल, X ने होत असेल किंवा जर Z ने होत असेल तर अशा नामांना काय वापरायचंय, ES वापरायचंय। कशासाठी, तर अनेक वचन करण्यासाठी। कशासाठी, तर अनेक वचन करण्यासाठी। कशासाठी, अनेक वचन करण्यासाठी। मग काय वापरायचंय, तर ES वापरायचं। काय वापरायचंय, ES। जर एखाद्या नामाचा शेवट S ने होत असेल, SH ने होत असेल, CH ने होत असेल, X ने होत असेल किंवा जर Z ने होत असेल तर अशा नामांचं जर अनेक वचन करायचं असेल तर मग आपण काय वापरायचं, ES। तर आपण इथे बघूयात कसं आहे बघा, बसचं कसं होईल, बसेस,
बॉक्सचं कसं होईल बॉक्सेस. तर याच्या शेवटी एस आहे, याच्या शेवटी एक्स आहे, म्हणून मग इथं काय वापरलंय ईएस. बघा डिश डिशेस, क्विज क्विजेस आहे की नाही, ब्रांच ब्रांचेस, चर्च चर्चेस. अशा पद्धतीनं आपण अजून पण घेऊ शकतो, जसं की गॅस गॅसेस आहे की नाही. त्याच्यानंतर ब्रश ब्रशेस आहे की नाही, मॅच मॅचेस. अशा पद्धतीनं भरपूर काही, ज्याचा जर शेवट एखाद्या नामाचा जर शेवट एस ने होत असेल, एस एस ने होत असेल, सी एच ने होत असेल, एक्स ने होत असेल आणि झेड ने होत असेल, तर आपण त्याचं काय करायचं, तर त्याचं अनेक वचन करताना आपण काय वापरायचं ईएस. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे, आता आपण जर सपोज इथं घेतलं फिश आणि याचं जर अनेक वचन करायचं म्हटलं तर याचं अनेक वचन कसं होतंय बघा. याचं अनेक वचन एक तर फिश पण होतं आणि दुसरं फिशेस पण होतं. मग कसं, आता हे दोन्ही कसं काय होतील बरं, फिश पण होतंय आणि फिश पण होतंय. तर लक्षात ठेवा, हे फिश म्हणजे काय की एकाच जातीचे काय, एकाच जातीचे अनेक मासे. काय होतं, एकाच जातीचे अनेक मासे. या फिश मध्ये काय येतं, एकाच जातीचे अनेक मासे येतात. पण जर आपल्याला जर सांगायचं असेल तर या फिशेस मध्ये काय, तर अनेक जातींचे अनेक मासे, अनेक जातींचे अनेक मासे. लक्षात ठेवा, मग अनेक जातींचे अनेक मासे त्यावेळेस आपण काय घेतो, तर फिशेस घेतो. आणि एकाच जातीचे अनेक मासे असतील तर त्यावेळेस आपण काय घेतो, फिश. इज दॅट क्लिअर. तर लक्षात ठेवा, दुसरा नियम असा होता की जर एखाद्या नामाचा शेवट एस ने होत असेल, एस एस ने होत असेल, सी एस ने होत असेल, एक्स ने होत असेल किंवा जर झेड ने होत असेल तर आपण त्या नामाला काय वापरतो, ईएस वापरतो आणि त्याचं काय करतो, अनेक वचन आपण करतो. चला तर मग तुम्ही एवढं लिहून घ्या आणि आपण काय करू, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि आता आपण घेऊयात तिसरा नियम. चला, तर तिसऱ्या नियमामध्ये काय, तर बघा इथे बघा, तिसरा नियम काय, इफ अ नाउन एंड्स विथ ओ देन ॲड ईएस टू मेक द सिंग्युलर नाउन टू द प्लुरल. म्हणजे काय की जर एखाद्या नामाचा शेवट ओ ने होत असेल तर आपण काय वापरायचं, तर त्याच्या शेवटी वापरायचं ईएस आणि काय करायचं, त्याचं एक वचनाचं अनेक वचन आपल्याला करायचं आहे. तर मग बघा, चला इथे काय, तर इथे आहे आपला बफेलो. बफेलोचं काय केलं, बफेलोज. कार्गो, कार्गोचं काय केलं, कार्गोज. मँगो, मँगोचं काय केलं, मँगोज. पोटॅटो, पोटॅटोचं काय केलं, पोटॅटोज. टोमॅटो, टोमॅटोचं काय केलं, टोमॅटोज. वोल्कॅनो, वोल्कॅनोचं काय केलं, वोल्कॅनोज. आलं लक्षात. पण मित्रांनो, नुसतं एवढंच नाही आहे. लक्षात ठेवा, जर एखाद्या नामाचा शेवट ओ ने होत असेल तर त्याचं अनेक वचन करताना ईएस वापरलं जरूर जातं, पण त्याला काही अपवाद आहेत. काय आहेत, त्याला काही अपवाद आहेत. मग काय अपवाद आहेत, तर लक्षात ठेवा, पियानोला काय वापरायचं, एस वापरायचं. कुक्कूला काय करायचं, कुक्कूज करायचं. लोगोला काय करायचं, लोगोज करायचं. स्टुडिओला काय करायचं, स्टुडिओज करायचं. फोटोचं काय करायचं, फोटोज करायचं. पोर्टफोलिओचं पोर्टफोलिओज. रेडिओचं रेडिओज. मँगोचं मँगोज. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये करू शकतो. तसं इथं व्हिडिओ पण आपण त्याच्यामध्ये करू शकतो, VIDEOS, व्हिडिओज आहे की नाही. व्हिडिओचं काय होतं, व्हिडिओज पण होतं. ऑडिओचं काय होतं, ऑडिओज होतं. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की जर एखाद्या नामाचं अनेक वचन जर ओ ने करायचं असेल तर त्याच्या नाही का, एखाद्या नामाचा शेवट जर ओ ने होत असेल तर त्याचं अनेक वचन करताना आपण काय वापरतो, ईएस. पण त्याला अपवादात्मक काही नावं आहेत, तर ती नावं कोणती आहेत, पियानो आहे, लोगो आहे, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, फोटो आहे, रेडिओ आहे, स्टुडिओ आहे. अशा पद्धतीची नावं आहेत की ज्याला ते अपवाद म्हणून वापरतात. त्याच्या पुढं ईएस न वापरता आपल्याला काय वापरायला लागतंय, तर एस वापरायला लागतंय. आय होप तुम्हाला हा नियम समजलेला असेल. आता आपण पुढच्या रूलकडे जाऊयात. तोपर्यंत तुम्ही हे एक स्क्रीनशॉट काढून घ्या.
चला पुढे आहे चौथा नियम बघा मित्रांनो की इफ अ नाउन एंड्स विथ एफ अँड एफ ई देन ॲड VES ॲट द एंड ऑफ द नाउन. पण कधी जर एखाद्या नामाचा शेवट एफ आणि एफ ईने जर झालेला असेल, जर एखाद्या नामाचा शेवट एफ आणि एफ ईने झालेला असेल तर एफ आणि एफ ई करायचं काढून टाकायचं आणि त्याऐवजी काय वापरायचं VES वापरायचं. बघा इथं हाफ दिले तर हाफचा एफ काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं VES. इथं थीफचं एफ काढायचं त्याच्याऐवजी काय वापरायचं VES. इथं नाईफचं FE काढून टाकायचं त्याच्याऐवजी काय वापरायचं VES. परत एकदा इथं नाईफचं सॉरी इथं डबल आले का सॉरी नाईफला नाईफ. वुल्फ्सचं एफ काढून टाकायचं वुल्फ्स नाही का. लोफ्सचं लोफ्स, लीफचं लीव्स, लाईफचं लाईव्स, वाईफ वाईव्स. आवडतीचा शब्द असेल तुमच्या. आता लक्षात घ्या याला पण काही अपवाद आहेत. असं नाही आहे की याच्यामध्ये काही अपवाद नाही आहेत, तर याच्यामध्ये पण काही सर्टन अपवाद आहेत. असे काही वर्ब आहे, असे काही नाउन्स आहेत, सॉरी वर्ब म्हटलं, असे काही नाउन्स आहेत की ज्याचा शेवट एफने तर होतोय पण त्याच्या पुढं त्याला एफ काढू शकत नाही आणि त्याच्या पुढे VES असा आपण प्रत्यय लावू शकत नाही. तर मग ते नाउन्स कोणते आहेत बघा. याच्यामध्ये रूफ आहे. रूफचं अनेक वचन करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल रूफ्स. गल्फ्सचं काय करायला लागेल गल्फ्स. रूफ म्हणजे छत, गल्फ म्हणजे आखाती नद्या आहे की नाही. चीफचं काय करायला लागेल चीफ्स. बिलीफचं बिलीव्स, प्रूफ प्रूफ्स आहे की नाही. क्लिफ क्लिप्स. अशा पद्धतीनं अशी काही नाउन्स आहेत, ही अशा पद्धतीची नाउन्स असतात की त्याच्या पुढे आपल्याला एस वापरावा लागतो ना की एफ काढून VES वापरता येणार नाही. मग वरची जी नावं आहेत त्याच्यामध्ये आपण एफ आणि FE काढून टाकू शकतो आणि त्याच्याऐवजी VES आपल्याला तिथं अनेक वचनासाठी वापरायचं आहे. पण खालची जी नावं आहेत या नावांमध्ये आपल्याला काय करायला लागतं तर एफ जशाच तसं ठेवायचं, फक्त त्याच्या पुढे अनेक वचन करण्यासाठी आपल्याला एस ॲड करायला लागेल. आय होप हा पण नियम तुम्हाला समजलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चला आपण घेऊयात पुढचा रूल. आता रूल गाणा नंबर 5 हे की नाही. रूल नंबर 5 बघा. तर रूल नंबर 5 काय. इफ अ नाउन एंड्स सॉरी इफ अ नाउन एंड्स विथ Y then remove Y and add IES at the end of the noun. मी काय म्हणलं परत एकदा सांगतो. जर एखाद्या नामाचा शेवट Y ने होत असेल तर Y काढून टाकायचं आणि त्याऐवजी काय वापरायचं तर IES. काय लक्षात घ्या. इफ अ नाउन एंड्स विथ Y then remove Y and add IES at the end of the noun. जर एखाद्या नामाचा शेवट Y ने होतोय तर Y काढून टाका आणि त्याऐवजी काय वापरा IES वापरा. तर मग बघा आर्मीला काय करायचंय तर आर्मीज, स्टोरीला काय करायचंय तर स्टोरीज, लेडीला काय करायचंय तर लेडीज. याच्यातले तिन्ही Y काढून टाकले आणि त्याच्याऐवजी काय वापरलं IES. तसंच बघा इथं पार्टी पार्टीज, फॅमिली फॅमिलीज, सिटी सिटीज. गॉट इट. तसंच इथं कॉपी कॉपीज, कंट्री कंट्रीज, बेबी बेबीज. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं काय करायचं तर आपण इथं जर एखाद्या नामाचा शेवट Y ने होत असेल तर Y काढून टाकायचं पण त्या आणि IES वापरायचं. पण मित्रांनो याच्यामध्ये एक छोटासा नियम आहे. तो नियम कुठला आहे बघूयात. आता बघितलं का तुम्ही तर याच्यामध्ये बघा नियम असं तुम्हाला सांगतो. बट इफ अ नाउन एंड्स विथ Y बट बिफोर Y इफ देर इज अ वॉवल साऊंड देन ॲड S ॲट द एंड ऑफ द नाउन. म्हणजे काय जर एखाद्या नामाचा शेवट Y ने होत असेल आणि Yच्या अगोदर जर एखादा वॉवल साऊंड असेल तर वॉवल साऊंड म्हणजे काय तर वॉवल साऊंड म्हणजे स्वर. तर याच्यामध्ये काय जर Yच्या अगोदर A असेल किंवा E असेल किंवा I असेल किंवा O असेल सॉरी O असेल किंवा U असेल सॉरी जर ठीक आहे O किंवा U असेल AEIOU. जर एखाद्या नामाचा शेवट Y ने होत असेल आणि Yच्या अगोदरचा अक्षर
अगोदरचं जर लेटर AEIOU असेल तर तिथं Y काढून नाही टाकायचं, त्याच्याऐवजी IES नाही वापरायचं, तर फक्त काय करायचं S वापरायचं. आता तुम्ही म्हणाल सर वरती तुम्ही असा नियम सांगितला असेल, पण त्याच्यामध्ये पण एक पॉईंट आहे बघा. तुम्ही जर बघितलंय का तर इथे जे Y आहे, इथं जे Y आहे त्याच्या अगोदर M आहे, इथे R आहे, इथे D आहे, इथे T आहे, इथे L आहे, इथे T आहे, इथे P आहे, इथे R आहे आणि इथं B आहे. इथे कुठेतरी तुम्हाला AEIOU दिसलाय का? नाही दिसलाय. मग AEIOU नाहीये म्हणून आपण तिथं काय केलंय IES वापरलंय बघा. तर पण याच्या अगोदर कसं आहे, या बॉयच्या अगोदर बघा, या बॉयच्या अगोदर O आहे म्हणून काय केलं इथं बॉईज, इथं वायच्या अगोदर A आहे म्हणून इथं केलं वेज, या कीच्या अगोदर E आहे म्हणून केलं कीज, रेच्या अगोदर A आहे नाही का, वायच्या अगोदर A आहे म्हणून केलं इथं रेज, इथं वायच्या अगोदर A आहे म्हणून केलं डेज, इथं मंकीच्या वायच्या अगोदर E आहे म्हणून केलं मंकीज, इथं टॉयच्या अगोदर O आहे म्हणून केलं टॉईज. आलं लक्षात? तर दोन नियम आपण वायचे बघितले. जर एखाद्या नामाचा शेवट वायने होत असेल तर वाय काढायचं आणि IES वापरायचं. पण जर एखाद्या नामाचा शेवट वायने होतोय, कशाने होतोय? वायने होतोय आणि त्याच्या अगोदरचं अक्षर किंवा लेटर जर स्वर असेल म्हणजे AEIOU असेल तर काय करायचंय, आपण त्याला फक्त S ॲड करायचं. आलं लक्षात तुमच्या? आय होप तुम्हाला हा नियम कळालेला असेल. नसेल कळाला तर रिपीट तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ नवीन पाहिजे असतील तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता. आणि वेळोवेळी नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनच्या शेजारी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनचं बटनही तुम्ही तिथे क्लिक करून वेळोवेळी जे नवीन व्हिडिओ येतील त्याच्यासाठी तुम्हाला ते नोटिफिकेशन यूट्यूबद्वारे तुम्हाला दिलं जातं. तर तेवढं तुम्ही फक्त आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करू शकता. आणि आपण बघूयात, चला पुढचं बघूयात. तुम्ही एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण बघूयात पुढचा रूल. बघा 6 नंबर आहे, 6वा रूल आहे. 6वा रूल काय? तर सम प्लुरल नाउन्स आर फॉर्म्ड बाय द चेंज ऑफ इनसाइड वॉवेल्स. म्हणजे काय? काही नामांचा जो बदल आहे तो, काही नामांचं जे प्लुरल आहे ते प्लुरल करत असताना त्यांच्या नामांमध्ये काही बदल केला जातो किंवा नामांच्या जे काही स्वर असतात त्याच्यामध्ये बदल केला जातो आणि काही नामांना EN वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल कसं बघा, इथे फूट आहे, हे जे फूट आहे या फूटला इथे डबल O आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं आहे? डबल E. इथं मॅनचं M काढायचं आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं? E. आपल्याला मॅन काढून टाकायचं, आलं लक्षात, आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं? E. इथं आपण काय केलं तर इथं आपण पूर्ण बदललं आणि त्याच्याऐवजी काय वापरलं? ICE. याच्यामध्ये वुमनचं A काढलं आणि त्याच्याऐवजी काय वापरलं? E. याच्यातलं गुजचं डबल O काढलं आणि त्याच्याऐवजी काय वापरलं? डबल E. इथं चाइल्डला आपण काय केलं तर इथं REN वापरलं. काय वापरलं? REN. इथं फूटटूथचं बघा डबल O काढले आणि आपण इथं काय वापरले? डबल E. आणि इथं ऑक्सला पुढं काय वापरले तर EN वापरले. म्हणून EN आणि त्यांच्या स्वरामध्ये चेंज करून आपण काय करू शकतो तर अशा नामांचं अनेक वचन आपण करू शकतो. आलं लक्षात? चला, आय होप तुम्हाला हा पण नियम आलेला आहे लक्षात. चला आपण पाहूयात पुढचा नियम. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे हा. कारण का तर पुढे गेल्यानंतर पॉझेसिव्ह केस आहे आणि पॉझेसिव्ह केसमध्ये अशा पद्धतीची नामे आपल्याला पाहायची आहेत आणि त्याचबरोबर इथे त्याचं अनेक वचन करत असताना आणि त्याचं पॉझेसिव्ह केसमध्ये कशा पद्धतीचे बदल होतात हे लक्षात घ्यायचं आहे. चला तर मग आपण इथे बघूयात जरा की प्लुरल ऑफ द कंपाऊंड नाउन्स फॉर्म्ड बाय ॲडिंग S टू द मेन वर्ड. काय करायचं आहे आपल्याला? अशी जी कंपाऊंड किंवा हायफन जी नाउन असतात ना, अशा नामांना आपल्याला काय करायचं, जो मेन शब्द आहे, मेन शब्द म्हणजे काय बघा, इथं मदर इन लॉ, इथे लॉला सॉरी इथे लॉला काय महत्व आहे का? नाहीच आहे.
मेन मदर, मेन कोण शब्द आहे मदर, म्हणूनच याला काय करायचं एस प्रत्यय लावायचा मदर्स. आलं लक्षात. इथे इन लॉला काय फरक नाही, काय अर्थ आहे का नाही. इथं फादर, फादरला काय केलं फादर्स. इथं ब्रदरला काय ब्रदर मेन आहे त्याच्यामुळे ब्रदर्स. डॉटर मेन आहे म्हणून डॉटर्स. सन मेन आहे म्हणून सन्स. मेड सर्वंट. आलं लक्षात. सर्वंट म्हणजे काय तर सर्वंट म्हणजे कामगार सेवक. तर मग इथं मेड सर्वंट. लक्षात. मेड म्हणजे काय तर स्त्री. लक्षात ठेवा. मेड म्हणजे काय स्त्री आणि सर्वंट म्हणजे सेवक. लक्षात. मेड सर्वंट म्हणजे आपल्या घरी काम करणारी जी महिला आहे तिला मेड सर्वंट असं म्हटलं जातं. मॅनचं काय केलं मेन केलं. कमांडरचं काय केलं कमांडर्स केलं. पासरचं काय केलं पासर्स केलं. म्हणजे लक्षात ठेवा जो मेन शब्द असतो, जो मूळ शब्द असतो, जो मुख्य शब्द असतो त्याच्यामध्ये त्याला अनेक वचन, त्याला एस वापरून आपण काय करू शकतो अशा नामांचं अनेक वचन करू शकतो. आले लक्षात तुमच्या. चला तर आय होप तुम्हाला लक्षात येते. आपण काय करूयात पुढचा वाक्य पुढचं हे बघूयात. चला आता बघतोय आपण 8वा रूल. त्याच्यामध्ये काय बघा की जर फ्यू नाउन्स रिमेन सेम इन द सिंग्युलर फॉर्म्स म्हणजे काय की एक वचनामध्ये ही जी नावं आहेत ही जशीच्या तशी वापरली जातात. म्हणजे यांचं अनेक वचन आपल्याला करता येत नाही. म्हणजे ही जी नाउन आहेत ही जशाच तशी वापरली जातात आणि यांच्यासाठी आपल्याला काय वापरायला लागतंय तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरायला लागतंय. फॉर एक्झाम्पल बघा इथं आहे ड्युटी, डिअर, एअरक्राफ्ट, स्वाईन नाही का, इक्विपमेंट, शिप. याला आपल्याला SES वापरता येत नाही. SES किंवा IES आपण याचं करू शकत नाही. आपण याला अनेक वचनी करू शकत नाही. मग आपण काय करू याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स बघू आणि एरर शोधू. बघा फर्निचर. सपोज तुम्हाला एखादं असं वाक्य एखाद्या एक्झाममध्ये दिलं की दी न्यू फर्निचर्स. आता इथं काय बघा अराइव्ड येस्टरडे अँड वी स्पेंड ऑल डे असेंबलिंग इट. घरी नवीन फर्निचर आले आणि काल आले आणि आम्ही पूर्ण दिवस ते असेंबल करण्यामध्ये घालवला. तर मग इथं जर आपल्याला शोधायचं असेल एरर तर बघा इथं फर्निचर्स याच्यातला एस आपल्याला काढून टाकायला लागेल. याच्यामध्ये एस वापरता येणार नाही. सेकंड एक्झाम्पल द फार्मर हॅज अ हर्ड ऑफ कॅटल्स दॅट ग्रेज इन द फील्ड. म्हणजे काय की फार्मरकडे काय आहे एक जनावरांचा कळप आहे आणि दॅट ग्रेज इन द फील्ड म्हणजे ते काय करतायत ती जनावरं कशामध्ये ती गायरानामध्ये चरत आहेत. तर याच्यामध्ये बघितलं तर इथं आहे कॅटल्स. तर याचं अनेक वचन आपल्याला करता येत नाही. कॅटल्स हे मुळातच काय तर ते जनावरांच्या पद्धतीनं अनेक वचन म्हणून वापरलं जातं. तर आपल्याला असं करता येणार नाही. त्याच्यामुळे काय तर कॅटल आपल्याला तसं लिहावं लागेल. बघा आय नीड मोर इन्फॉर्मेशन्स अबाउट द जॉब बिफोर आय कॅन नाही का अप्लाय फॉर इट. मला त्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजेत. जास्त माहित्या म्हणावं लागेल का तर नाही. लक्षात ठेवा इथं एस वापरता येणार नाही. इथं इन्फॉर्मेशनला एस वापरता येणार नाही. म्हणून कधीही लक्षात ठेवा की ही एवढी जी नावं आहेत ही नेहमी अशी काय केली जातात ते अनेक वचनं वापरली जात नाहीत. त्याला एक वचन म्हणूनच ठेवलं जातं. फॉर एक्झाम्पल पुढे बघा डोंट फॉरगेट द पॅक नाही का फॉरगेट टू पॅक युअर लगेजेस बिफोर वी लिव्ह फॉर द एअरपोर्ट. मग लक्षात ठेवा इथं लगेज हा जो वर्ड आहे ना हा या वर्डबद्दल भरपूर एक्झाम्समध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये लगेजेस असं करता येत नाही. इथं आपल्याला फक्त लगेजेस ठेवावं लागेल. इथं पीस ऑफ लगेज किंवा आयटम्स ऑफ लगेज असं तुम्ही बनवू शकता. आलं लक्षात. पण याला लगेजेस करता येत नाही. इथं इन्फॉर्मेशनला सुद्धा पीस ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला तसं करता येतं. आलं लक्षात. तर तुम्हाला इथं लगेजेस करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल इथं सीनरी. द सीनरी नाही का ऑन द ड्राईव्ह थ्रू द माउंटेन्स वॉज ब्रीथ टेकिंग. आता लक्षात ठेवा याच्यामध्ये सीनरीचं अनेक वचन केलेलं नाहीये. तर जनरली तुम्हाला इथं काय केलं जातं IES वापरलं जातं आणि मग तो तुम्हाला सांगितलं जातं. पण लक्षात ठेवा इथं सीनरीला जशास तसं ठेवावं लागतं. याचं अनेक वचन मित्रांनो होत नाही.
अनेक वचन याचं अजिबात होत नाही. त्याच्यानंतर पुढे द पोलीस फाउंड द एव्हिडन्सेस दॅट हेल्प टू सॉल्व द क्राईम. तर लक्षात ठेवा इथं एव्हिडन्स नावाचा शब्द दिलाय आणि इथं एव्हिडन्सेस असं म्हटलंय. तर इथं लक्षात ठेवा पीस ऑफ एव्हिडन्स किंवा आयटम्स ऑफ एव्हिडन्स असं म्हणता येतं. इथं एव्हिडन्सेस म्हणता येत नाही. इथं अनेक वचन एव्हिडन्सेसचं करता येत बिलकुल नाही. म्हणून लक्षात ठेवा ही जी वरची नावं आहेत, ही जी नाउन्स तुम्हाला दिलेली आहेत, अशी ही जी नाउन्स आहेत ती नेहमी आणि नेहमी एक वचनी पद्धतीने वापरले जातात आणि त्याच्या पुढे हेल्पिंग वर्ब हा सुद्धा एक वचनी पद्धतीने वापरला जातो. अनेक वचनी पद्धतीने याला वापरलं जात नाही. जर वापरायचं असेल तर त्याची पद्धत वेगळी आहे. आयटम्स म्हणू शकता किंवा पीसेस म्हणू शकता, पण असं त्याला वापरता येत नाही. त्याला डिरेक्टली आपल्याला अनेक वचन करता येत नाही. अशी नाउन्स लक्षात ठेवा. चला तर आय होप तुम्हाला हा रूल कळलेला असेल. तर आपण काय करूयात, तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आपण पुढे पाहूयात. 9वा रूल आहे. 9th रूल आहे की सम नाउन्स आर ऑलवेज इन द प्लुरल फॉर्म. काही जी नाउन्स असतात ही नेहमी नेहमी काय असतात, अनेक वचनी स्वरूपामध्येच असतात. त्याचं एक वचन आपल्याला करता येत नाही. फॉर एक्झाम्पल सिझर्स. सिझर्सला आपण सिझर्सच म्हणू, त्याला आपल्याला नाही का सिझर असं म्हणता येत नाही. आय नीड टू बाय अ न्यू पेअर ऑफ सिझर्स टू कट दिस पेपर. लक्षात ठेवा सिझर्सच लिहावं लागेल, आपल्याला त्याच्यामध्ये करता येत नाही. स्पेक्टॅकल्स, सस्पेंडर्स, त्याच्यानंतर जीन्स, शॉर्ट्स नाही का, टँकल्स आणि टायडिंग्स, ह्या ज्या गोष्टी आहेत अशामध्ये हे जे वाक्य आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल तर ते जशास तसे वापरावे लागतील. तर तुम्हाला स्पेक्टॅकल जशास तसे वापरायचे, आले लक्षात. सस्पेंडर्स जशास तसे वापरायचे नाही का, जीन्स जशास तसे वापरायचे, किंवा आपण इथं शॉर्ट्स वापरले ते सुद्धा जशास तसंच तुम्हाला वापरायचे. तर तुम्हाला इथे थँक्स हे सुद्धा जशास तसंच वापरायचं आहे आणि टायडिंग्स हे सुद्धा जशास तसंच तुम्हाला वापरायचं आहे. याच्यामध्ये हे नेहमी आणि नेहमी कशामध्ये असतात, प्लुरल फॉर्ममध्येच असतात. याचं तुम्हाला एक वचन करता येत नाही. थँक्सला थँक करता येत नाही, थँक्स नाही का. टायडिंग्सला टायडिंग करता येत नाही. शॉर्टला शॉर्ट करता येत नाही. तर जीन्सला जीन करता येत नाही, जीन्सच ठेवावं लागतं. सस्पेंडरला सस्पेंडर्स असंच ठेवावं लागतं, सस्पेंडर करता येत नाही. स्पेक्टॅकलला स्पेक्टॅकल करता येत नाही, तुम्हाला स्पेक्टॅकल्सच ठेवावं लागतं. सिझरला सिझर्सच ठेवावं लागतं, सिझर करता येत नाही. आलं लक्षात. तुम्हाला अशाच पद्धतीनं अशी नाउन्स जी की नेहमी नेहमी ही प्लुरलमध्ये असतात, त्याच्यामध्ये बायनॉक्युलर्स एक आहे, अशाच बायनॉक्युलर सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं ठेवायला लागेल. तुम्हाला बायनॉक्युलर म्हणता येणार नाही. आलं लक्षात. तर लक्षात ठेवा ही जी नाउन्स आहेत ही जशाच्या तशी ही अनेक वचनी स्वरूपामध्येच वापरली जातात. चला तर मग आपण बघूया 10वा रूल घ्या. चला 10वा रूल आहे. कधी कधी कसं होतं माहिती आहे का, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं बघा, नामानंतर आणखी एक नाम येतो, नामानंतर एक प्रिपोजिशन येतं आणि प्रिपोजिशन नंतर परत तोच नाम येतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एरर सापडायला लागतो. जसं की बघा नाउन प्रिपोजिशन प्लस नाउन. लक्षात ठेवा नाउन प्रिपोजिशन आणि त्याच्यानंतर तोच नाउन यायला पाहिजे. म्हणजे काय, आता इथं पेज आफ्टर पेज, कधी कधी काय केलं जातं बघा, सॉरी, पेजेस आफ्टर पेजेस असं केलं जातं. तुम्हाला सांगत असताना काय केलं जातं, पेजेस आफ्टर पेजेस दिलं जातं. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. पेजेस आफ्टर पेजेस दिलं असतं किंवा चॅप्टर्स आफ्टर चॅप्टर्स नाही का, असं केलं जातं. तर बघा मग ते वाक्य कसं होतं, ही रॅन हिज फिंगर्स ओव्हर द ब्रेल पेजेस. ब्रेल म्हणजे काय की जे व्यक्ती अंध असतात, जी व्यक्ती नाही का अंध असते त्यांच्यासाठी ब्रेल लिपी नावाची एक गोष्ट असते. तर त्या ब्रेल पेजेसवरती नाही का तो त्याचे बोटं फिरवतोय आणि रीडिंग द पेजेस पेज आफ्टर पेज. लक्षात ठेवा इथं पेजेस, जर तुम्हाला इथं एरर दिलेला असेल तर इथं काय लिहिलेलं असतं, पेजेस आफ्टर पेजेस.
तर पेजेस आफ्टर पेजेस हे चुकीचं आहे, तर तुम्हाला काय करायला लागेल त्याला, तर नेहमी आणि नेहमी पेज आफ्टर पेज हेच ठेवायला लागेल. द हिस्टोरियन अनालाइज द डॉक्युमेंट्स अँड आर्चिव्स चॅप्टर बाय चॅप्टर टू पीस टुगेदर फॉर द इव्हेंट ऑफ दॅट पास्ट. लक्षात ठेवा, तर ऑफ द पास्ट लक्षात ठेवा, इथं चॅप्टर बाय चॅप्टर, तर नामाच्या नंतर जर एखादा प्रिपोजिशन आला आणि तोच नाउन जर रिपीट झाला तर ते दोघंही सिंग्युलरमध्येच ठेवावे लागतात, त्याला अनेक वचन करता येत नाही. लक्षात घ्या. तसं फॉर an I is often seen the permissive form of a justice where the punishment is just as severe as the crime committed. तर इथं फॉर नाही का, आय फॉर एन आय, तर लक्षात ठेवा तशा पद्धतीनं. द आर्टिस्ट पेंटेड द मास्टरपीस स्ट्रोक बाय स्ट्रोक. लक्षात ठेवा, इथं स्ट्रोक्स बाय स्ट्रोक्स करता येणार नाही, इथं स्ट्रोक बाय स्ट्रोक जशाच्या तसं आपल्याला ठेवायचं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून सांगितलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, अनेक वचन केलं जातं, तर अनेक वचन याचं बिलकुल करायचं नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, हे नाम लक्षात ठेवा, नाम आला त्याच्यानंतर प्रिपोजिशन आला आणि त्याच्यानंतर सेम तोच जर नाउन आला तर कधीही त्याचं अनेक वचन होत नाही, त्याचं अनेक वचन होत नाही, अनेक वचन होत नाही. लक्षात घ्या, अनेक वचन होत नाही. आणि तुम्हाला तशी एरर्समध्ये TCS IBPS ज्या पद्धतीने परीक्षा घेतं तर ते अशाच पद्धतीने त्याच्यामध्ये एरर टाकतं आणि ते आपण तिसऱ्या पार्टमध्ये ते सगळे एक्झाम्पल्स वगैरे पाहणार आहोत. TCS कशा पद्धतीने परीक्षामध्ये हे टाकतं, कंबाईनमध्ये कशा पद्धतीने एक्झाम्पल झालेले आहेत नाऊनबद्दल, ह्या सगळ्या गोष्टी मी थर्ड पार्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग तुम्ही तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण बघूयात आता पुढचा रूल. चला बघून घ्या. सॉरी, पुढचा रूल म्हणण्यापेक्षा पुढचं टॉपिक याच्यामध्ये जेंडर. आपण जेंडर बघणार आणि जेंडर नंतर परत आपण बघणार केसेस. आता आपण 10 रूल आपल्या हाऊ टू मेक सिंग्युलर नाउन टू प्लुरल पर्यंत बघितल्या. याचे जे एक्झाम्पल्स आहेत आपण ते तिसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला मी सांगितलंच आहे, ते आपण ते घेणार होतो. आता जेंडर म्हणजे काय, तर जेंडर इट इज आपण त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये त्याला लिंग. मग आपण जनरली जर आपण जेंडर बघितले तर इंग्लिशमध्ये किती जेंडर आहेत, तर इंग्लिशमध्ये जेंडर आहेत 4. त्याच्यामध्ये मॅस्क्युलाइन, फेमिनन, न्यूटर आणि कॉमन. याला फेमिनाइन म्हणतात खूप लोक, तर याला नाइन म्हणायचं नाही, याला फेमिनन म्हणायचं. काय म्हणायचं, फेमिनन. लक्षात घ्या, मॅस्क्युलिन, फेमिनन, न्यूटर आणि कॉमन. याच्यामध्ये काय होतं, इट डिनोट्स मेल. इट डिनोट्स मेल. काय करतं, तर मॅस्क्युलाइन हे काय करतं, मेल गोष्टीला, पुरुष गोष्टीला हे करतं, डिनोट करतं. फेमिनन कशाला डिनोट करतं, तर फेमिनन डिनोट्स फीमेल. काय कशाला, फेमिनन डिनोट, इट डिनोट्स फीमेल. आता लक्षात ठेवा, न्यूटर कशाला डिनोट करतं, तर न्यूटर करतं थिंग्स. ज्या गोष्टी थिंग्स आहेत, ज्या गोष्टी निर्जीव आहेत, या निर्जीव गोष्टीला काय करतं, न्यूटर हे आपल्याला सांगत असतो. आणि कॉमन म्हणजे कोण, की कॉमन म्हणजे ज्याच्यामध्ये बोथ मेल आणि फिमेल हे दोघंही मेल आणि फिमेल हे दोघेही ज्यावेळेस एकाच मध्ये दाखवलं जातं त्यावेळेस त्याला काय घेतलं जातं, तर कॉमन म्हणून घेतलं जातं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, किती आहेत जेंडरमध्ये, तर पहिला आहे मॅस्क्युलिन, दुसरा आहे फेमिनन, तिसरा आहे न्यूटर आणि चौथा आहे कॉमन. ओके, तर बघा आपण याच्यामध्ये पुढे आणखी बघूयात जेंडरबद्दल. तर आय होप तुम्हाला हे कळतं आहे आणि आपण बघूयात पुढचा. तर ज्या जेंडरमध्ये काय, की जेंडरमध्ये काय एक्झाम्पल्स वगैरे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. बघा मॅस्क्युलिनमध्ये काय, तर मॅस्क्युलिनमध्ये मॅन आहे, बॉय आहे, अंकल आहे, लायन आहे, फॉक्स आहे. हे सगळे मेल डिनोटिंग आहेत. मेल डिनोटिंग इट मीन्स दॅट हे सगळे पुरुष जातीच्या पद्धतीने आहेत.
आता फेमिनिन म्हणजे काय, तर फेमिनिन म्हणजे गर्ल नाही का, बॉयचं गर्ल अपोजिट आहे, म्हणजे जेंडर अपोजिट जर म्हटलं तर बॉयचं गर्ल हा जेंडर अपोजिट आहे, लक्षात. त्याच्यानंतर कोण आहे, तर क्वीन आहे, तर क्वीनचा अपोजिट जेंडर कोण होईल, किंग होईल. काऊचा अपोजिट जेंडर कोण होईल, ऑक्स होईल नाही का. नीस म्हणजे काय की पुतणी किंवा भाची, तिचा अपोजिट जेंडर कोण होईल, तर नेफ्यू नाही का. हेन म्हणजे कोंबडी, तर कोंबडीचा अपोजिट जेंडर कोण होईल, कॉक होईल, आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. अंकलचं आंट, लायनचं लायनेस आणि फॉक्सचं ते फॉक्सचं मे बी हा फॉक्स. ओके चला, तर मग बॉक्सचं बघूयात. आता बॉक्सचं काय, तर बॉक्सचं आपल्याला त्याचं काय जेंडर काढायचं नाही, कारण काय, तर हे नेहमी काय असतात, निर्जीव असतात. काय असतात, निर्जीव. काय असतात, निर्जीव असतात. याच्यात जेंडर बिंडर काय नसतं. मग बॉक्स आहे, स्टोन आहे, कार आहे, माउंटेन आहे, रिव्हर आहे, हे सगळे हे कशामध्ये घेतले जातात, तर बॉक्स, स्टोन, कार, माउंटेन आणि रिव्हर हे सगळे निर्जीव आहेत. तर याचा जेंडर बेस्ड आपल्याला घेता येत नाही, तर ह्याच्यामुळे आपण त्याला न्यूटरमध्ये टाकतोय. कॉमन म्हणजे काय, तर कॉमन म्हणजे दोघेही आपल्याला त्याच्यामध्ये डिनोट केले जातात, मेल किंवा फिमेल, हे दोघंही त्याच्यामध्ये असू शकतात. ॲक्टर म्हणजे काय, तर अभिनेता, तर मुलगाही असू शकतो, मुलगी असू शकते. सिंगर मुलगाही असू शकतो, मुलगी असू शकते. डॉक्टर मुलगाही असू शकतो, मुलगी असू शकते. विद्यार्थी मुलगाही असू शकतो, मुलगी असू शकते. टीचर मुलगाही असू शकतो, मुलगी असू शकते. इंजिनियर मुलगाही असू शकतो, मुलगी असू शकते. मोस्टली आपण प्रोफेशन बेस्ड जे आहेत ते आपण कशामध्ये घेतो, तर याच्यामध्ये आपल्याला कॉमन पाहायला मिळतात. प्रोफेशनल जी नावं आहेत, प्रोफेशन्स जी नावं आहेत ती आपल्याला कॉमन नाउन म्हणून वापरली जाऊ शकतात. तसं ॲनिमलची जी नावं आहेत ती सुद्धा कॉमन नाउन्समध्ये सुद्धा वापरली जाऊ शकतात. अशी काही कॉमन नाउन्स आहेत, आपण बघू शकतो. चला पुढे आपण बघूयात. चला आपण बघूयात आता याची उदाहरणं. आता याच्यामध्ये ब्रदर आहे. ब्रदर हा मॅस्क्युलिन पद्धतीने घेतला जातो, त्यामुळे आपण इथं घेऊ याला मॅस्क्युलिन. डॉक्टर हा कॉमन पद्धतीनं, सिस्टर हे सुद्धा फेमिननमध्ये घेतलं जातं. बुक हा न्यूटरमध्ये घेतला जातो. टेबल हा सुद्धा न्यूटरमध्ये घेतला जातो. ॲक्टर हे कॉमनमध्ये घेतलं जातं, आहे की नाही. त्याच्यानंतर ॲक्टर हे, ॲक्ट्रेस हे सुद्धा कॉमनमध्ये घेतलं जातं, आलं लक्षात. त्याच्यानंतर मूवी वॉन द अवॉर्ड बेस्ट पिक्चर. आता पिक्चर आहे की नाही, हे सुद्धा कशामध्ये घेतलं जातं, तर हे आपलं न्यूटरमध्येच घेऊ शकतं, कारण ह्याला काय, हा निर्जीव पद्धतीनं आहे. फादर इज अ ग्रेट कुक. आता इथं फादर हे आहे ते मॅस्क्युलिनमध्ये आहे आणि कुक हे जे आहे ते कॉमनमध्ये आहे, कारण शेफ कुक याच्यामध्ये हे करू शकता. मदर हे काय आहे, तर फेमिननमध्ये आहे, आलं लक्षात. तर बेकर हे कॉमनमध्ये घेऊ शकतं. शेफ आता हे सुद्धा एक कॉमनमध्ये आहे, का मेल आणि फिमेल दोन्ही पण शेफ असू शकतात. बॉय हा लक्षात घ्या हा मेलमध्ये आहे, गर्ल हे फिमेलमध्ये आहे आणि चाइल्ड हे न्यूटरमध्ये आहे. तर लक्षात ठेवा, आपण त्याला कॉमनमध्ये घेऊ शकतो. एकतर गर्ल चाइल्ड पण होऊ शकतं आणि बॉय चाइल्ड पण होऊ शकतं. अशा पद्धतीनं आपल्याला हे वाक्य घेता येतात. आता इथं नोट काय दिले बघा, इट इज इम्पॉर्टंट टू मेन्शन दॅट नॉट ऑल द नाउन्स हॅव अ जेंडर इन अ इंग्लिश. प्रत्येक नामाला जेंडर इंग्लिशमध्ये आहेच असं नाहीये, नाही का. आणि इन फॅक्ट मोस्ट नाउन्स आर न्यूट्रल and don't fall into either the masculine or female category. म्हणजे लक्षात ठेवा, जर मोस्ट ऑफ द मेन्स नाही का, नॉट ऑल द नाउन्स हॅव जेंडर इन द इंग्लिश. बऱ्याच नावांना इंग्लिशमध्ये जेंडर नाहीये आणि ते याच्यामध्ये फिमेलमध्ये पण मोडत नाहीत आणि मेलमध्ये पण मोडत नाहीत, आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. चला मग आपण काय करूयात, अजून पुढचे आपण एक्झाम्पल्स याच्यामध्ये आपण पाहूयात. तर एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये आणखी पाहूयात आणि याच्यामध्ये जेंडरमध्ये जे काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत ते आपण पुढच्या थर्ड पार्टमध्ये आपण याचं ॲनालिटिकल बेसने आपण काय करूयात, क्वेश्चन्स कसे परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपण त्याचं ॲन्सर्स कसं लिहायला पाहिजे आपण ते तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. चला आता आपण बघूयात केसेस. तर केसेस या आपल्याला मुळात 5 केसेस बघायच्या आहेत
आणि त्या 5 केसेस कशा आहेत, काय आहेत, आपण कशा पद्धतीनं त्याला बघितलं पाहिजे. मुळात विभक्ती नावाची प्रत्यय, विभक्ती ह्या 5 आहेत. बरेचसे विद्यार्थी याच्याकडे दुर्लक्ष करतात, पण परीक्षेच्या दृष्टीने हा थोडासा कन्फ्युजिंग होऊ शकतो. स्पॉट द एररमध्ये तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. TCS IBPS पॅटर्ननुसार जी परीक्षा होते त्याच्यामध्ये तुम्हाला केसेसवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हा लिटल बिट कन्फ्युजिंग तुम्हाला वाटू शकतो. तर चला आपण हा आज टॉपिक समजून घेऊयात आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण याचं एक्झाम्पल्स वगैरे बघूयात. चला तर मग याच्यामध्ये आपण टॉपिक बघूयात. तर याच्यामध्ये केसेस किती असतात, तर याच्यामध्ये केसेस 5 असतात मुळात. तर याच्यामध्ये मी इथं 4 मांडल्यात. आपण जी आहे पजेसिव्ह केस आहे, सब्जेक्टिव्ह केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे आणि डेटिव्ह केस आहे. वोकेटिव्ह केस ही मी याच्यामध्ये शेवटमध्ये ॲड केलेली आहे आणि शेवटच्या याच्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. बघा, सब्जेक्टिव्ह केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे, पजेसिव्ह केस आहे आणि डेटिव्ह केस आहे. याला म्हणायचं प्रथमा, याला म्हणायचं द्वितीया, याला म्हणायचं षष्ठी आणि याला म्हणायचं चतुर्थ विभक्ती. आलं लक्षात. आणि जी संबोधन विभक्ती आहे ती आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण काय करूयात, याच्यामध्ये पुढची विभक्ती पाहूयात. पहिली विभक्ती आहे सब्जेक्टिव्ह केस. लेट्स ट्राय अँड टॉक अबाउट सब्जेक्टिव्ह केस. चला, सब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, तर सब्जेक्टिव्ह केस याला नॉमिनेटिव्ह केस असं सुद्धा एक नाम आहे. सब्जेक्टिव्ह केस म्हणजेच काय, तर याला नॉमिनेटिव्ह केस. आता नॉमिनेटिव्ह केस म्हणजे काय, तर आपण त्याला नामनिर्देशित करणे. आलं लक्षात. आता बघा, सब्जेक्टिव्ह याच्या अर्थामध्येच आहे की जो नाम किंवा जो सर्वनाम हा सब्जेक्टच्या जागेवर येतो, त्या वाक्याचा जो सब्जेक्ट असतो त्याला म्हणायचं सब्जेक्टिव्ह केस. कसं, फॉर एक्झाम्पल बघा, कटप्पा किल्ड बाहुबली. कटप्पा किल्ड बाहुबली. आता इथं वाक्य दिलंय, जेव्हा नाम वाक्यातील क्रियापदाचा कर्ता म्हणून, काय म्हणून, जेव्हा एखादा नाम हा वाक्यातील काय क्रियापदाचा काय म्हणून येतो, तर कर्ता म्हणून कार्य करते, तेव्हा अशी नामे प्रथमा विभक्ती असल्याचे म्हटले जाते. तर लक्षात ठेवा, अशा वाक्याला काय म्हटलं जातं, तर अशा वाक्यांना प्रथमा विभक्ती म्हटलं जातं. तर त्याला सब्जेक्टिव्ह केस आपण म्हणू. आता समजून घेऊ की याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे. मला सांगा, क्रियापद काय, किल्ड आहे. मग किल्ड आहे म्हणजे काय, मारणे. मग कुणी कोणाला मारले, कुणी कोणाला मारले इथं, मग कटप्पा किल्ड बाहुबली म्हणजेच कटप्पाने बाहुबलीला मारलं. मग कटप्पा झाला या वाक्याचा सब्जेक्ट. आलं लक्षात. मग जर हा वाक्याचा सब्जेक्ट असेल तर मग हा कशामध्ये फॉल होईल, तर हा होईल सब्जेक्टिव्ह केसमध्ये. आलं लक्षात. तसंच राम इज प्लेइंग, कोण खेळते, खेळण्याची क्रिया कोण करते, राम करते, म्हणून मग काय झालं, तर हा झाला सब्जेक्टिव्ह केस. शी इज रीडिंग अ नॉवेल, कशाची काय, कोण रीडिंग करते नॉवेल, शी, म्हणजेच हे झालं सब्जेक्टिव्ह केस. लक्षात ठेवा. तर मग याच्यासाठी आपल्याला कधीही एखाद्या क्रियापदाला आपण असा प्रश्न विचारू शकतो की हू आणि व्हॉट. जर हू आणि व्हॉटने जर आपण प्रश्न विचारला तर आपल्याला काय सापडू शकतं, तर आपल्याला सापडू शकतं सब्जेक्टिव्ह केस आणि नॉमिनेटिव्ह केस आपल्याला सापडू शकते. सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस जर आपल्याला सापडायचे असेल तर वाक्यातील क्रियापदाला प्रश्न विचारायचा, ती क्रिया कोण करते आणि ती क्रिया काय करते, नाही का, काय क्रिया आहे बाबा. तर लक्षात ठेवा, मी जर असं म्हटलं की इट इज गोइंग टू पुणे, नाही का, व्हॉट इज गोइंग टू पुणे, इट इज गोइंग टू पुणे. आलं लक्षात. मग हू किल्ड बाहुबली, कटप्पा किल्ड बाहुबली, है की नाही. हू इज प्लेइंग, राम इज प्लेइंग. हू इज रीडिंग नॉवेल, शी इज रीडिंग नॉवेल. म्हणजे ज्यावेळेस हूने किंवा व्हॉटने प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपण काय बनवू शकतो, तर नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस आपल्याला माहिती होऊ शकते. मग त्या वाक्यातला सब्जेक्ट आपल्याला शोधता येऊ शकतो आणि सब्जेक्ट शोधला म्हणजेच तो काय आहे, सब्जेक्टिव्ह केस. चला तर तुम्ही एवढा याचा स्क्रीनशॉट काढा आणि आपण काय करूयात, आपण पुढचं बघूयात, ऑब्जेक्टिव्ह केस. चला आता आहे ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय,
तर ऑब्जेक्टिव्ह केस याला नाव आहे ॲक्युझेटिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह केस. आता ऑब्जेक्टिव्ह केस याला नाव आपण ॲक्युझेटिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतोय. म्हणजे काय, आता मागचेच उदाहरणं मी अगोदर घेतलेत. जर याला तुम्ही हुम किंवा व्हॉट ने प्रश्न विचारले तर तुम्हाला याचं उत्तर येऊ शकतं. आलं लक्षात, हुम किंवा व्हॉटने. फॉर एक्झाम्पल काय, तर कटप्पा किल्ड बाहुबली म्हणजे काय, कटप्पाने बाहुबलीला मारलं. कटप्पाने कोणाला मारलं, कटप्पाने कोणाला मारलं, तर कटप्पाने मारलं बाहुबलीला. मग बाहुबली काय झाला, तर बाहुबली झाला ऑब्जेक्ट. तर मग ऑब्जेक्टिव्ह केस ही काय झाली, ऑब्जेक्टिव्ह केस. आलं लक्षात. तसंच राम इज कॉलिंग लक्ष्मण, राम कोणाला बोलवत आहे, तर राम हा लक्ष्मणला बोलवत आहे आणि म्हणून मग ही सुद्धा काय झाली, ऑब्जेक्टिव्ह केस. तसंच शी मेट राज, ती कोणाला भेटली, तर ती राजला भेटली. मग हा सुद्धा काय ऑब्जेक्ट आहे आणि म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, ऑब्जेक्टिव्ह केस. लक्षात ठेवा. आपण याला जर वापरत असताना आपण याला जर आपल्याला ऑब्जेक्ट शोधायचा असेल, ऑब्जेक्टिव्ह केस शोधायचे असेल तर हुम आणि व्हॉटने आपण त्याला प्रश्न विचारू शकतो. सपोज मी असं म्हटलं की डी एक्झाम्पल घेतलं की निकिता इज eating pizza. निकिता इज eating pizza. निकिता काय खात आहे, निकिता पिझ्झा खात आहे. काय खात आहे, पिझ्झा. आणि त्याच्यामुळे हा ऑब्जेक्ट झाला आणि ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला ही सापडता येते. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस सापडायचे असेल तर हुम किंवा व्हॉटने आपण प्रश्न विचारू शकतो आणि हुम आणि व्हॉटने जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यामधला ऑब्जेक्टिव्ह केस शोधता येऊ शकतो. गॉट इट, समजलंय. चला तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. चला ओके, पुढे बघूयात. ऑब्जेक्टिव्ह केस झाल्यानंतर आपण बघतोय आता तर पॉझिटिव्ह केस. हा मूळ लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत याच्यामध्ये एक्झाम्पल्स वगैरे. कारण पहिल्या याच्यावर 2 याच्यावर काही प्रश्न विचारले जात नाही कारण तो एक अकॅडमिकचा भाग आहे. पण याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कसे विचारले जाऊ शकतात, काय विचारले जाऊ शकतात, ॲज आय टोल्ड यू की आपण ते कशामध्ये बघणार आहोत, तिसऱ्या पार्टमध्ये. बघा, पॉझिटिव्ह केसला जेनेटिव्ह केस ही सुद्धा एक नाव आहे. जसं की सब्जेक्टिव्ह केसला नॉमिनेटिव्ह नाव आहे, ऑब्जेक्टिव्ह केसला ॲक्युझेटिव्ह नाव आहे. तसंच पॉझिटिव्ह केसला आपण त्याला म्हणतो जेनेटिव्ह केस. आता म्हणजे काय, तर षष्टी विभक्ती आहे आणि षष्टी विभक्ती म्हणजे काय, तर एखाद्याची मालकी दाखवणे. आता मालकी कशी दाखवली जाते, तर त्याला मराठीमध्ये चा, ची किंवा चेचा प्रत्यय असतो. कशामध्ये, चा, ची, चेचा प्रत्यय असतो. मग बघा, पॉझिटिव्ह ही षष्टी विभक्ती आहे जी की कोणाची तरी मालकी आहे हे दर्शवण्यासाठी वापरली जाते. एखाद्या वस्तूची मालकी दाखवण्याचा सामान्य नियम म्हणजे ती मालकी ज्या नावाची त्या नावाच्या शेवटी ॲपॉस्ट्रॉफी एस वापरणं गरजेचं आहे. मी फॉर एक्झाम्पल आपण जर जनरली जर मी म्हटलं की स्वातीची स्कूटी, मला जर असं म्हणायचं आहे स्वातीची स्कूटी तर कसं होईल, मग SWATI ॲपॉस्ट्रॉफी एस, स्वातीज स्कूटी. मला असं म्हणायचं आहे की राजचा ड्रेस, मग कसं होईल, मग राज ड्रेस. अशा पद्धतीने आपण काय करतो, तर नाव लिहितो, कोणाचा ड्रेस आहे, तर राजचा ड्रेस आहे म्हणून अपॉस्ट्रॉफी एस. अशा पद्धतीने आपण नेतो. आता काही एक्झाम्पल्स बघूयात. आय बॉरोड राज व्हाईट शूज, नाही का, फॉर द इव्हेंट. मी काय केले, राजचे व्हाईट शूज आणले. कशासाठी, इव्हेंटसाठी आणले, नाही का. द न्यू मराठी मूवीज रेटिंग इज प्रिटी हाय. कशाची, मराठी मूवीजची जी रेटिंग आहे ती प्रिटी हाय आहे, नाही का. कॅन यू पास मी निकिताज बॅग, तू मला निकिताची बॅग पास करतेस का. अशा पद्धतीने आपण त्याला वापरू शकतो. तर लक्षात ठेवा, निकिताज बॅग, मूवीज रेटिंग, राज व्हाईट शूज. अशा पद्धतीनं ज्या एखाद्या गोष्टीची मालकी त्या माणसाकडे आहे त्याला आपण ॲपॉस्ट्रॉफी एस वापरून म्हणू शकतो. जसं की बाबांची काठी, नाही का, त्याला आपण म्हणतो की फादर्स स्टिक किंवा आजीचा बटवा, नाही का, ग्रँडमदर्स पॉकेट किंवा वॉलेट असं आपण म्हणू शकतो. किंवा बाबांची गाडी, फादर्स कार. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. तर बघा,
चला, तर हा झाला एक नियम. आता याचा दुसरा नियम आपल्याला बघायचा. दुसरा नियम बघा की प्लुरल नाउन्स, लक्षात ठेवा, ज्या नामांचा शेवट कशाने होतो तर प्लुरलने होतो. प्लुरल नाउन्स एंडिंग इन एस. ज्या नामांचा शेवट आपण जर बघितलं तर ज्या नामांचा शेवट कशाने होतो तर ज्या नामांचा शेवट एसने होतो. म्हणजे कसं, द स्टुडंट्स, जी मुळातच अनेक वचनी नाम आहे, अशी अनेक वचनी नामे की ज्यांचा शेवट हा एसने होतो. बऱ्याच जणांचं, बरेच जे नाउन्स असतात म्हणजे नाही का, पीपल झालं, चिल्ड्रन झालं, हे मुळातच अनेक वचनी आहेत, याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. पण आपण जे बघितलं की नाही अगोदर 10 रूल की एक वचनाचं अनेक वचन करत असताना एस वापरलं जातं. तर मग तसंच बघा आता इथे की ज्या वेळेस आपण एखाद्या नामाचं अनेक वचन एस असतं. आता हा स्टुडंट हा एक वचनी आहे, पण याचं अनेक वचन करताना काय वापरलं जातं तर स्टुडंट्स केलं जातं. अशा वेळी ॲपॉस्ट्रॉफी याचा शेवट हा एसने होत असल्यामुळे याचा ॲपॉस्ट्रॉफी काय येतं पुढे येतं. मग द स्टुडंट्स क्वेश्चन पेपर वर अरेंज्ड अकॉर्डिंग टू देअर रोल नंबर्स. विद्यार्थ्यांची जी प्रश्नपत्रिका होत्या त्या कशा अरेंज केलेल्या होत्या त्यांच्या रोल नंबरनुसार. आणि इथं लक्षात घ्या स्टुडंट्स हे अनेक वचनी आहे आणि त्याचा शेवट हा एसने होतोय, म्हणून ॲपॉस्ट्रॉफी अगोदर न देता त्या एसच्या नंतर दिलेला आहे. पुढं बघा द बॉईज, लक्षात ठेवा बॉय हा एक वचन असतो, अनेक वचन त्याचं एसने होतंय, म्हणून लक्षात ठेवा जर अनेक वचनाचा शेवट जर एसने होत असेल तर ॲपॉस्ट्रॉफी काय केलं जातं ते पुढं दिलं जातं. मी तुम्हाला इथं सांगतो बघा, द बॉईज हॉस्टेल इज व्हेरी डर्टी. मुलांचं वसतिगृह कसं आहे खूपच घाणेरडं आहे, आलं लक्षात. तर पोरं कसे पण वागतात है की नाही. द प्लेयर्स बूट वर डर्टी अँड स्मेली आफ्टर द गेम. ऑब्विसली खेळल्यानंतर काय होणार आहे, द प्लेयर्स बूट्स वर डर्टी. मग काय केलं इथं प्लेयर हा एक वचनी असतो आणि प्लेयर्स कसं असतं अनेक वचनी असतं. मग अनेक वचनाचा शेवट अनेक वचनाचा शेवट जर एसने होत असेल तर नामाच्या शेवटी ॲपॉस्ट्रॉफी द्यावे. लक्षात घ्या कधी पण नामाच्या शेवटी काय करायचं ॲपॉस्ट्रॉफी द्यायचं असतं. पण असे काय मी तुम्हाला म्हटलं होतं की मुळातच नाम काय असतात ती अनेक वचने असतात. मुळातच नाम अनेक वचने असतात आणि त्याचा शेवट एसने होत नाही. मग कशी आहेत बघा, पीपल आहे, वुमेन आहे, मेन आहे, अशी पण नावं आहेत की ज्यांचं अनेक वचन हे मुळातच मेन आहे. म्हणजे मेन म्हणजेच खूप मोठी माणसं, वुमेन म्हणजे खूप मोठ्या महिला, पीपल म्हणजे खूप मोठी माणसं. तर त्याच्यामध्ये मुळातच अनेक वचन होतं. जसं की बी केअरफुल नॉट टू ट्रिप ओव्हर द चिल्ड्रन्स टॉईज. लक्षात घ्या काय, आता आपल्या घरामध्ये लहान लहान लेकरं असतात, त्यांच्या छोट्या छोट्या गाड्या असतात. तर त्या म्हणजे का आपले भावाची मुलं किंवा बहिणीची मुलं, तर ते लेकरं त्यांच्या गाड्या खेळत असतात. आपण काय त्याच्या गाड्यावर पाय देऊन जातो का नाही. मग काय वाक्य तसंच आहे, बी केअरफुल नॉट टू ट्रिप ओव्हर द चिल्ड्रन्स टॉईज. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जो चिल्ड्रन आहे तर हा मुळातच अनेक वचनी आहे, म्हणून तिथं काय केलं आहे ॲपॉस्ट्रॉफी एस वापरले. परत बघा द वुमेन्स डिमांड्स. लक्षात ठेवा वुमेन हे मुळातच अनेक वचने, म्हणून इथं काय वापरले ॲपॉस्ट्रॉफी एस आणि आर जस्टिफाईड. द प्राईम मिनिस्टर कॅन्डिडेट इज कॉल्ड द पीपल्स ॲपॉस्ट्रॉफी एस पीपल्स फेवरेट पॉलिटिशियन. तर म्हणून लक्षात ठेवा जर अनेक वचनाचा शेवट एसने होत असेल तर ॲपॉस्ट्रॉफी पुढे, आणि अनेक वचनाचा शेवट एसने होत नसेल तर ॲपॉस्ट्रॉफी आणि एस. गॉट इट. आय होप तुमच्या लक्षात आलं. नाही आलं तर हा पार्ट तुम्ही परत बघू शकता. चला आपण बघूयात पुढचा. बघा याला म्हणायचं डेटिव्ह केस. याला आपण म्हणतो चतुर्थ विभक्ती. काय म्हणतो आपण चतुर्थ विभक्ती.
चतुर्थ विभक्ती. आता चतुर्थ विभक्ती याला आपण म्हणतो, तर मग कशा पद्धतीनं, तर लक्षात ठेवा याला आपण चतुर्थ विभक्ती म्हणतो. वाक्यातील नाउन किंवा प्रोनाउन हे जेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. आता लक्षात ठेवा ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याच्यामध्ये फरक आहे, की फरक म्हणजे काय, की क्रियापदाचा ज्याच्याशी डिरेक्टली संपर्क असतो, म्हणजे डिरेक्टली क्रिया ही ज्याच्यावर घडते त्याला आपण म्हणतो डिरेक्ट ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, फादर बॉट अ कम्प्युटर फॉर मी. कशाची क्रिया आहे, विकत कोणाला घेतले, कम्प्युटरला घेतले. विकत मला घेतले का, नाही घेतलं. विकत घेण्याची डायरेक्ट क्रिया कोणावर झाली, कम्प्युटरवर झाली. म्हणून मग ज्याच्यावर डायरेक्ट क्रिया झाली त्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि ज्याच्यासाठी ती गोष्ट केली त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आलं लक्षात. बघा पुढचं वाक्य बी परत होता. गिव्ह मी अ बुक. काय दिलंय, मला दिलंय का, देण्याची क्रिया. मला कुठं कोणाला तरी सोपवलंय का, नाही. मला काय दिले, बुक दिले. आलं लक्षात. मला काय, ही गेव मी अ बुक, त्याने मला काय दिलंय, बुक दिलंय. देण्याची क्रिया काय झाली, देण्याची बुक दिले, नाही का. मला काय कोणी माणूस आनंद दिलेला नाहीये. लक्षात ठेवा देण्याची क्रिया ही बुक एकमेकांसोबत काय केला जातो, तर शेअर केला जातो. माणूस एकमेकांसोबत शेअर केला जात नाही. म्हणून लक्षात ठेवा इथं तुम्हाला असं वाटलं की क्रियापदाच्या जवळ एखादा शब्द असेल तर तो डायरेक्ट ऑब्जेक्ट असू शकतो. त्या गोष्टीला खोडण्यासाठी मी हे वाक्य असं दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा बुक हा याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आणि ते कोणाला दिले, मला दिले, म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. याच्यामध्ये एक सोपा आपण म्हणू शकतो, जे निर्जीव जे ऑब्जेक्ट असतं, निर्जीव जे ऑब्जेक्ट असतात निर्जीव जे ऑब्जेक्ट असतात ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असू शकतात. डायरेक्ट ऑब्जेक्ट असू शकतात. म्हणजे काय, आता बघा इथे जर बघितलं तर शी प्रिपेअर्ड अ टी. काय केले, शी प्रिपेअर्ड अ टी. तिने काय बनवलाय, तर तिने चहा बनवलाय. बरोबर आहे की नाही. म्हणजे शी प्रिपेअर्ड अ टी हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. आता इथं हा ऑब्जेक्ट झाला. इथं याला डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या पद्धतीने घ्यायची गरज नाही. इथं तो काय झालाय, ऑब्जेक्ट झाला. आता दुसरं वाक्य बघा, शी प्रिपेअर्ड टी फॉर महेश. लक्षात ठेवा. मग काय, कशाची क्रिया झाली, प्रिपेअर काय केलं तिने, महेशला प्रिपेअर केलंय का, नाही, तिने प्रिपेअर केलंय चहाला. मग चहा हा काय झाला, तर चहा हा झाला ऑब्जेक्ट. हा काय झाला, तर हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि महेश हे झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा काय झाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणून मग वाक्यातील नाउन किंवा प्रोनाउन हे जेव्हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात, काय असतात, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, मग त्या नामांना त्यांची काय केली जाते, डेटिव्ह केस, म्हणजे त्याला चतुर्थ विभक्ती म्हटलं जातं. म्हणून अशा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट ज्या नामांमध्ये असतात किंवा ज्या वाक्यांमध्ये असतात त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. याला हे वाक्य चतुर्थ विभक्तीमध्ये येत नाही. लक्षात घ्या, हे जे वाक्य आहे हे वाक्य चतुर्थ विभक्तीमध्ये येत नाही. बाकी तिन्ही वाक्य हे चतुर्थ विभक्तीमध्ये येतात, हे वाक्य येत नाही. गॉट इट. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आपण लास्ट आणि शेवटची आपली जी केस आहे ती व्होकेटिव्ह केस पाहूयात. चला पुढे बघूयात. याच्यामध्ये बघा नाही का, व्होकेटिव्ह केस याला म्हणायचं संबोधन. काय म्हणायचं, संबोधन विभक्ती. मग संबोधन विभक्ती म्हणजे वाक्यातील गोष्ट किंवा वस्तूला संबोधून एका प्रकारे हाक मारून वाक्य केले जाते तेव्हा त्या व्यक्तीची किंवा वस्तूची व्होकेटिव्ह केस ही विभक्ती समजावी, नाही का, ही विभक्ती समजा. आता याला म्हणायचं संबोधन. लक्षात, लिसन टू मी निलेश. लक्षात ठेवा, वाक्यातील नाही का व्यक्तीला किंवा गोष्ट किंवा वस्तूला संबोधून एका प्रकारे हाक मारून वाक्य केले जाते तेव्हा त्या वस्तूची किंवा व्यक्तीची व्होकेटिव्ह केस ही विभक्ती असते. लक्षात ठेवा, लिसन टू मी निलेश. आपण काय म्हणले, लिसन टू मी निलेश. निलेशला संबोधून म्हणलंय म्हणून मग आपण काय म्हणू शकतो, तर याला म्हणू शकतो निलेश. याला आपण काय केलंय, संबोधून म्हटलंय म्हणून या वाक्यामध्ये निलेश हा काय झाला, तर याच्यामध्ये व्होकेटिव्ह केसमध्ये झाला. स्टुडंट्स सिंग अ सॉन्ग आफ्टर मी.
विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मागून काय करा, एक गाणं म्हणा. मग याच्यामध्ये विद्यार्थी आले. वेन यू आर गोईंग माय डिअर, नाही का, वेअर आर यू गोईंग माय डिअर, तू कुठे चाललायस, नाही का माझ्या प्रिय मित्रा, अशा पद्धतीनं. बॉईज फॉलो मी. तर मग अशी जी वाक्य आहेत, अशा वाक्यांमध्ये ज्यावेळेस आपण बॉईज हा त्याला संबोधून म्हणतो, माय डिअर संबोधून म्हणतो, स्टुडंट्स संबोधून एखाद्याला म्हणतो, ज्यावेळेस एखाद्या नामाला, व्यक्तीला, वस्तूला, गोष्टीला ज्यावेळेस संबोधून एखादं वाक्य म्हटलं जातं, तर अशा वाक्यांना तिथं आपण काय करतो, तर अशा वाक्यांना आपण म्हणतो व्होकेटिव्ह केस. ओके, तर इथपर्यंत आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत आणि आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे. जर तुम्हाला काही शंका असतील, जर तुम्हाला काही विचारायचं असेल, तर तुम्ही प्लीज या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपली मते नोंदवा. तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटत आहेत हे आमच्यापर्यंत जरूर नक्की कळवा आणि आम्हाला काही सजेशन्स असतील तर तेही नक्की द्या. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा आणि आमचं आम्हाला मोटिवेशन द्या, जेणेकरून आम्ही त्या पद्धतीनं तुमच्यासमोर नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत आपण यात नाऊनचा 3रा पार्ट पाहणार आहोत. तोपर्यंत मी इथेच थांबतो. थँक्यू सो मच.